नगर या ठिकाणी पहिलं सुसज्ज नेत्रपटल आणि जबड्याच्या क्लिनिकचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। डॉक्टर क्षितिज आणि अर्चना सिंह तांबोळी यांचं अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल। आमदार संग्राम जगताप। नेत्रतज्ञ डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी डोळ्याच्या आतील पडद्याची रेटिना या नाजूक शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर या ठिकाणी हॉस्पिटलचं लोकार्पण केलं आहे। पूर्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई या ठिकाणी उपचारासाठी जावं लागत होतं। मात्र आता अहिल्यानगरच्या नागरिकांना बाहेर गावी जावं लागत नाही। उलट आता डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी आधुनिक उपचार पद्धती आणि मशीनद्वारे उपचार पद्धती अहिल्यानगर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांना या रुग्णसेवेचा लाभ मिळत आहे। तसंच अर्चना सिंह तांबोळी यांनी जबड्याच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतीचं क्लिनिक सुरू केल्यानं नगरकरांना या सुविधेचा लाभ सुद्धा मिळणार आहे। डॉक्टर क्षितिज आणि अर्चना सिंह तांबोळी यांनी अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे, असं मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं। घुमरे गल्ली या ठिकाणी तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी केस्ट आय आणि ओरिफेशियल क्लिनिक याचं उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप, बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती आणि संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी डॉक्टर सुचित आणि नेहा तांबोळी, डॉक्टर क्षितिज आणि अर्चना सिंह तांबोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते भैया गंधे, डॉक्टर हेमंत देशपांडे, नाशिकचे डॉक्टर मनीष बापये, अकलूजचे डॉक्टर राजीव गांधी आदींसह मान्यवर उपस्थित होते। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रिस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी तांबोळी यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं आहे। नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या घुमरे गल्ली परिसरात त्याची आज नव्याने सुरुवात झाली आहे। क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या अगदी पडद्याच्या आत, ज्याला आपण रेटिना म्हणतो, रेटिनाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यातनं सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत। म्हणजे नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगर सारखं शहर असेल किंवा पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रेटिनाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठेतरी या टेक्नॉलॉजी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। निश्चितच ही अहिल्यानगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे। त्यामुळे दोघंही मिस्टर तांबोळी आणि मिसेस तांबोळी दोघांनी याच्यामध्ये चांगल्या डिग्र्या अवगत केलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत की जिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर अधिकचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही। नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर किंवा मोठा काही उपचार असेल तर इथं आपल्याकडे ओळखीचे डॉक्टर असतात, एकमेकांचा परिचित असतात। त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे त्यातून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर क्षितिजी तांबोळी यांनी केलं आहे। त्यांना मनापासून या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी जे काही पाऊल उचलले, आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अहिल्यानगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचं पडतंय। कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना या सेवेकरता, रुग्णसेवेकरता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।